एकदम नवीन अड्डा पिसरवेचा. ही फसवणूक आम्हाला सन्न झाली त्या गोष्टीचा आलं लक्षात. त्याचा आम्ही बदला फेरू शकतो ना, आमची तेवढी कुवत पण आहे. तर चला परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता नुसत्या व्हिडिओ परतच जातील कारण की आठवड्याला 2दा अड्डा असतोय, बुधवारी, रविवारी, शुक्रवारी, म्हणजे 3 वेळा असतेच कुठं ना कुठं अड्डा. तर आज चाललोय बारूच बाईला घेऊन. हा बाबा नाद नाही करायचा काय आपल्या बाईला, तर बघा डायरेक्ट. तर चला टेम्पो विम्पो आलेले आहेत मैदानात आलेलो आहे. तर पाठी बघू शकता, नवीन पाठी आहे पिसारायची. सध्या जागा नाही इकडे बघ. हा बोल. जा आणि इथं गाडी घेऊन हो 100% चला उतरा चला. बघू शकता बारूची सोय आणि त्याला पायऱ्या भाजी बरोबर एकच भाजी. तो आपले आहे सध्या मौला विनोद पाटे यांच्या दावणीला आहे सध्या. चला गाडी जमलेली आमची, आता निघतो आम्ही. चला भाऊ काय तुम्ही बघू शकता मऊ गावाचा हुकमी अक्का 40+ मास्टर. तर बघा डोंगराव चालतंय यो बैल माय गावठी प्रसन्न अशोक प्रमोद पाटील पिसारवे सुंदर अशी गाडी बनणार आहे मैदानात. चालू आहे आता खाली जोड्या बघू शकता. एकदम नवीन अड्डा पिसरवेचा आणि एकदम सावलीचा मैदान आहे. सावली चिपकून जा दारला चिपकून हा व्हिडिओ चालू आहे. आहेत
बारूद आणि बाजी जिंकलेले आहेत. मध्ये दोन्ही उजव्या त्याच्यामध्ये तलेश्वर प्रसन्न आयशा यंदी शेठ पाटील बुरदूर गुलालाची मान करणे पाटील बिल घेऊन झालेला अरे काय पहिले काढायची गडबड काढायची की भांडणं तिथे. त्यांचा वासरू सुटून गेला भेटलाच ना अजून चेतन कासरा घे मागे मागे शिल्ड होतं. हॅलो हा श्रीशेठ बिल स्टेज जाऊन तुम्हाला जमीन शेट शोधताय पोहोचवल्याचे त्याला पुढे घेतो. अर्जुन से पात्र स्वागत कालू ब्लॉगर आले कालू ब्लॉगर सुपर एक्स जायला आप कशाला सोडतोय पहिले वरती तो तुमच्या ग्रुप मधला काला माणूस आहे ना. हलू पहिले नंतर काय झालं गाडीचा? बघा एक पुसेगावचं हिंदकेसरी मैदान झाला. या मैदानामध्ये सगळ्यांची इच्छा होती की आपला शॉटगन मेहरबान एक मोठं नाव आणि मुंबई बिंजोड तर गाजवतोय, घाट पण गाजवावं अशी सर्वांची इच्छा होती, पण त्या मैदानामध्ये आपल्याला मेहरबान दिसला नाही. आम्हाला ही आमच्या बैलाची अक्षरशः कानाला फसवणूक झालेली आहे. आलं लक्षात, ही फसवणूक आम्हाला सन्न झाली त्या गोष्टीचा. आलं लक्षात, त्याचा आम्ही बदला फेरू शकतो ना. आमची तेवढी कुवत पण आहे, पण आम्हाला तो सन्न झाला. आम्हाला चुत्यान गिनती काढला ताई समोर केली, त्यांना त्याचं फळ भेटलं, तिथे भेटला फल 100%. नक्कीच आता म्हणजे प्रत्येकाची इच्छा असतं की म्हणजे गुलालामध्ये राहावा, पण आपण बैलच नाही नेला त्या मैदानामध्ये. बैल बघा, बैल आमचा मना रात्र 2 दिवस कानाने सांगला का बैल आपल्याला 100% आहे,
चिक्या बैला म्हणून होता 100%. कानाला ज्या करून त्यांनी 13 तारखेपासून सांगितला. मी ज्यावेळी त्यानंतर मी घोटकरांच्या बरोबर पण गेलो बैलाबद्दल, पण घोटकराही त्याही ढकलला, तो चिक्या बैलावर ढकलला का चिक्या जर बैल कॅन्सल होत असेल तर आम्ही तुम्हाला मेहरबानी द्यायला तयार आहात. पण ते एकमेकावर ढकलायला लागलं तर ठीक आहे, तर त्यांचा बैल आहे, त्याच्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही. आमचा बैल आम्ही त्याच्यामुळं कारला नाही, कानाला बरं राहू दे, आपला बैल काय वांधा नाही, त्याच्यामुळे बैल आम्ही कारला नाही कुशेगाव. दादा कुठं ना कुठंतरी बैलगाडा क्षेत्रामध्ये शब्दाला किंमत आहे म्हणजे, पण आता या अशा गोष्टी झाल्यावरती मनाला पण एक वाईट वाटतं. बघा 1 नंबर मधला आपला पळणारा बैल, एक सगळी मुंबईची पब्लिक त्याच्याकडे बघत असतं की आपला मेहरबान गेला तर खरोखर कुठं ना कुठेतरी नाव करेल. आज जसे आपले बघा बोनोलीचा रामाशेठ झाला, पक्षा झाला, मथुर झाला, यांनी गुलाल घेतला, पण आपल्या मेहरबानी पण त्या मैदानामध्ये 100% गुलाल घेतला असता. तर आमची का फसवणूक झाल्यामुळे आम्ही त्याबद्दल काही नाही बोलू शकत नाही. मी कानाला दोष नाही देऊ शकत, नानू ठाकूरला पण दोष नाही देऊ शकत. तर आमचं नियोजन करणारा मेन म्हणजे कानाबादशा आहे. तर कानाला दोघाही त्याला चांगला ते अखिलनी पण सांगितलेला आज लक्षात. पुन्हा तो त्याचा चिक्यावर नियोजन करतो, पण दुसरा बैल त्याचं नाव पण माझे तोडत नाही आहेत. त्या दोघाही कानाला ऍक्च्युअली बिलकुल बसवलं जाईल लास्ट पोच. नशीब वाटलं का मी येऊन स्वतः पंपावर येऊन बैलाजवळ समोर आलो. त्यानंतर आम्ही घोटकरांचे सर्जाकडे मालकाकडे त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, ते चिक्यावाले मालकाही चर्चा केली. त्याने अक्षरशः कानाला एकदम फसवणूक हे केली. त्याबद्दल आम्ही कानाला बोलू काय ती टेन्शन नको घेऊ, नेक्स्ट टाइम आपण बदला फिरू. तर चला आता बैला भरून आम्ही निघालोय. गाडी आपली विन झाली. चला मेहरबानची गाडी विन झालेली आहे आणि मेहबूब पण खाली आहे, तर आम्ही चाललोय घरी. टाइम झाला त्याच्यामुळे. चला तर भेटू.